राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरून मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेण्यास पक्षातील 2 वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याची माहिती मिळते। पक्षात 2 सत्तास्थानं नको अशी पक्षातील 2 वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरणाची जी चर्चा होत होती त्यामध्ये आता पक्षांतर्गतच मतभेद समोर आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या। सीमा, दोन्ही राष्ट्रवादींचं मर्ज होणार, विलीनीकरण होणार असं बोललं जात होतं, मात्र आता अंतर्गत मतभेद समोर यायला लागले। नक्कीच प्राची, आपण गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा बघितली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही पवार हे एकत्र येणार, दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येणार। मात्र या संदर्भात आता सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये विलीनीकरणासंदर्भात मंथन सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि या दरम्यान पक्षांतर्गत 2 मतभेद किंवा मतभेद जे आहेत ते दिसून आलेत। कारण पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत, सुनील तटकरे असतील किंवा खासदार प्रफुल्ल पटेल, या दोन्ही नेत्यांची एक वेगळी भूमिका असल्याची माहिती जी आहे ती मिळते। कारण दोन्ही पवार जर एकत्र आले, दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मात्र सत्तेमध्ये कुठेतरी वाटा जो आहे तो खरं तर द्यावा लागेल। 2 सत्तास्थान कुठेतरी पक्षामध्ये निर्माण होऊ नये अशी या दोन्ही नेत्यांची भूमिका जी आहे ती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर केंद्रामध्ये प्रफुल्ल पटेल हे गेल्या वर्षभरापासून, गेल्या काही वर्षांपासून केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रकारे ते वरिष्ठ नेत्यांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच जी आहे ती पाहायला मिळेल। तशाच प्रकारे महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळेल जयंत पाटील जे मंत्रिपदाचे दावेदार आहेत त्यांच्या संदर्भातल्या अनेक बातम्या सुद्धा आलेल्या आहेत, तशी चर्चा सुद्धा आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मात्र त्यांना मंत्रिपद द्यायचं की प्रदेशाध्यक्ष पद द्यायचं यावरून पक्षांतर्गत रस्सीखेच पाहायला मिळेल। त्यामुळे पक्षांतर्गत पक्षामध्ये 2 सत्तास्थान नको अशी नेत्यांची भूमिका आहे। त्यामुळे नक्कीच सीमा, तर आता पक्षांतर्गत मतभेद समोर यायला लागलेले आहेत, पदांवरून रस्सीखेच होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने हे मतभेद सुरू झालेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।